चला RKCC चिखलवाडी संघ लगेच आपण सुंदर आणि सुसज्ज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही. चला आयोजक टीम आपल्याला देखील विनंती असेल आपण सीमारेषेच्या बाहेर त्वरित कार्यरत राहायचं आहे. बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे दोन्ही संघाने. या स्पर्धेचा मेगा फायनल महा अंतिम सोहळा आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय सीमारेषे बाहेर त्यांचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि त्वरितच त्यांनी लगेचच चेंडू आतमध्ये फेकून जे सहकार्य केलं दोन्ही असोसिएशन आयोजक टीमचं आणि संपूर्ण खेळाडूंचं देखील कौतुक. असोसिएशनच्या तर्फे त्यांचा देखील विशेष आभार. तसेच शिवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या हंगामातील हा पहिली स्पर्धा असेल की जी स्पर्धा 3 ओव्हरची 3 षटकांची होईल. असोसिएशनच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि विशेष असं कौतुक. या ठिकाणी बक्षिसाचा वर्षाव. पहिला चेंडू पडायच्या अगोदर राजू रणवरेसाठी प्रत्येक षटकारासाठी दिलखुलास व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील भाई यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याला लाभलेला आहे. पहिला चेंडू या मेगा फायनलचा दिनेश खेतल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चेंडू सतिक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. तितकाच चांगला खेळून काढलाय. दिशा दिले फक्त चेंडूला 2 धावा मिळतील. या 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्येचा श्री गणेश होते. धावफलकावर धावा लागले 2. 3 षटकांचा हा सामना आहे. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कव्हर करायचे आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश खेतल गोलंदाजी मार्कवर. पंतांच्या डाव्या बाजूने राईटामध्ये विकेट स्पेअर कट करण्याचा प्रयत्न टीम मध्ये खेळाडू आहेत. या ठिकाणी मात्र 1 धाव अर्जित केले. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलकात होते बदल. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 3 या आकड्यावर. मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण तितकाच मातब्बर संघ देखील समोर आहे. RKCC चिखलवाडी मोठा आव्हान त्यांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे अंबार्डे संघाला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र मॅचची लीडिंग एज स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आणि ते मात्र पुन्हा एकदा वर्जित केले गेले. कौतुक करावं लागेल गोलंदाज दिनेशचं. आतापर्यंत मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलंय. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय. बेड्या घातल्यात धावगतीला. धावफलकावर धावा लागले ते 4 बिनबाद 4 अंबार्डे संघ. मेगा फायनल आपण पाहतोय या स्पर्धेचा. यावेळेस देखील फटका फसलाय. चेंडू खाली येतात खेळाडू आणि ते मात्र टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटर सूरजचा खेळ. सूरज बॅक टू पविलियन. धक्का क्रमांक पहिला डीजे. सामना आहे. बॅडलाईटला सामोरं जावं लागेल चिखलवाडी संघ. आपणच नंतर फलंदाजी करणार आहात याची आपण दक्षता घ्यायची आहे. पुढचा चेंडू साहिल स्ट्राईकवर फुल टॉस चेंडू येते मात्र गॅप मध्ये आहे आणि इथे मात्र चेंडू जाते 1 बाउंस सीमारेषे पार. काऊ कॉर्नर क्लिअर करा. चौकार लागेल. अंडर 23 खेळाडूंना ज्या पद्धतीने प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय सन्माननीय अध्यक्ष संदीपजी चाळके साहेब सचिनजी पाटील साहेब यांचं देखील कौतुक करावं लागेल. साहिल चौगले त्याच संघामधील एक खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अंडर 23 खेळाडू आणि चांगली कामगिरी अंडर 20 संघांमध्ये देखील साहिल करतोय. नक्कीच साहिल चोगले आर्यन वनांगडे
असे चांगले खेळाडू आपल्याला अंडर 23च्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. दहा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच राजूसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. दिलखुलास व्यक्तिमत्व अनिल पाटील भाई यांच्याकडून बक्षिसांचा वर्ष वेगळा मैदानात पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी राजूसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. सुशांत आला गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस अचूक टप्पा पाहायला मिळाला, अचूक लाईन देखील पाहायला मिळाली. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुरुवात चांगली झाली आहे, शेवट देखील गोड करावा लागेल सुशांत याला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो सुशांत अप्पे नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेस अलंग द कार्पेट चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तेवढासा फंबल पाहायला मिळाला, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. नक्कीच साहिलने थांबवलंय राजू याला आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 11 या आकड्यावर. 11 स्कोर ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट अंबाडे संघ. चला बॅट्समॅन देखील अंबाडे संघ आपण तयार ठेवायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षणासाठी लगेच तयार व्हायचा. यावेळेस मात्र फुल टॉस आणि इथे मात्र झेल सुटलाय. संधी होती आणि या संधीचं सोनं करता आलं नाहीये. चेंडू जातो सीमारेषे पार. येतोय दर्जेदार षटकार. करून तयार राहायचं आहे. लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नेक्स्ट बॅट्समॅन देखील तयार ठेवायचा आहे. सतरा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. साहिल चोगले इज ऑन फायर नाव. अंडर 23 चा खेळाडू. यावेळेस मात्र अचूक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला सुशांतच्या माध्यमातून. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावा लागलेत त्या तब्बल 18. यावेळेस देखील सबमरीन डिलिव्हरी. काय गोलंदाजी चालली आहे. कौतुक करावं लागेल सुशांत याचं. ज्या पद्धतीने या स्पर्धेत गोलंदाजी सुशांत याची लागली पाहायला मिळाले, कौतुकास्पद आहे. नक्कीच थोडे अनिल पाटील या ठिकाणी नाराज असतील, कारण राजूच्या बॅट मधून अजून एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. नक्कीच 501 रुपयाचं पारितोषिक अनिल पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांना खुश करणं आता मात्र राजू याच्या हातामध्ये. मोठा फटका येणं राजूच्या बॅट मधून गरजेचं आहे. यावेळी देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. लागोपाठ दुसरा चेंडू डॉट फेकलाय सुशांत याने. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावर धावा लागले तब्बल 18. चला चिखलवाडी संघ थोडं स्पीडअप करायचं आहे. नंतरचा इनिंग आपलीच आहे. 8 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. अजूनही 4 मिनिटं आपल्याला शिल्लक असतील आणि 4 मिनिटांमध्ये आपल्याला 6 चेंडू हाताळायचे आहेत. सुहास गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं आणि स्लॉग वरचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. दाखल झालाय चिखलवाडी संघाकडून सुहास. संघाचे संघनायक आहेत आणि डावाची सूत्र पूर्ण आपल्या खांद्यावर या ठिकाणी पाहायला मिळतात. सुहासने घेतलेली आहेत. स्ट्रायकिंग एंडला साहिल चोगले. सध्या फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो साहिलचा या स्पर्धेमध्ये. सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय साहिल देखील चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. चला नक्कीच युवा खेळाडू रायझिंग स्टार आहे. असोसिएशन शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा रायझिंग स्टार म्हणून ओळखलं जातं साहिल चोगले याला. आणि मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अरे अप ट्रॅकर चेंडू इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा.
एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 19 या आकड्यावर. 1-19 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये अंबाडे संघाची आहे. पुढचा चेंडू पुन्हा फेकावा लागेल सुहास याला. यावेळी देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज एकदा वर्जित केली गेले. आता मात्र पुन्हा एकदा राजू रनवरे स्ट्राईकवर. यावेळी देखील फटके येतील का? मोठा फटका येईल का राजूच्या बॅटमधून पाहायला मिळेल? नक्कीच आधीच्या सामन्यामध्ये नाराज केलं होतं. पुढचा चेंडू सुहास पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट. यावेळेस रिव्हर्स फटका आणि सक्सेसफुल होईल का? इथे मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होता, डीप मध्ये खेळाडू येईल दरम्यान एक धाव वर्जित केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एका धावावर समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 21 या आकड्यावर. 21 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट अंबाडे संघ. पुन्हा एकदा साहिल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा स्लॉग ओव्हरचं षटक सुहास हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हाफ टाका ठेवण्याचा प्रयत्न, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांना कवायत करायला लावणारा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट चेंडू घोषित केलाय. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र फटका फसलाय का? अंतर गाठलंय का? आणि काय घडतंय? चेंडू जातोय दोन्ही खेळाडूंच्या मधून, सीमारेषे पार. 1 बाउन्स, चौकार. नक्कीच चौकार ठोकलाय या चेंडूवर साहिल याने. अंबाडे संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली या असोसिएशन मध्ये. यावेळी देखील फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स गॅदर करतील, फेकी करतील. स्ट्रायकिंग एंडला फेकलाय आणि 2 धावा अर्जित केल्यात. सुंदर रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 28 या आकड्यावर. 28 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट अंबाडे संघ. शेवटचा 1 मिनिट शिल्लक असेल. 2 चेंडू हाताळायचे आहेत. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र इलेव्हेशन नाही आहे. चेंडू खाली खेळाडू येतो आणि इथे मात्र टिपलाय. झेल संपलाय. बॅटर साहिलचा खेळ. साहिल बॅक टू पवेलियन. अंबाडे संघ आपण देखील लाईनअप करून तयार राहायचं आहे. सुरेश साहेब आपण देखील लाईनअप करून थोडं तयार राहायचं आहे. बॅडलाईटला सामोरं जावं लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. विकास रणवरे आता फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. युनिट नंबर 4 वर सध्या स्ट्राईक वर असतील. विकासच्या बॅट मधून मोठा फटका येईल का पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावफलकावर धावा लागले तब्बल 28 आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाच्या स्वरूपात विकास मात्र माघारी परतवण्यात. चला अंबाडे संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अंबाडे संघ 29 धावांचं आव्हान सेट केलंय चिखलवाडी संघासमोर अंबाडे संघाने आणि 29 धावा 18 चेंडू मध्ये पूर्ण करायच्या आहेत. चला
आपल्या सुसज्ज आणि सुंदर क्षेत्र सजवून घ्यायचं आहे. चिखलवाडी संघ कोणताही वेळ खर्च करू नका. आपले सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानात मध्ये पाठवायचे आहेत. या स्पर्धेचा मेगा फायनल आपण पाहतोय. एका बाजूने डोंदाई स्पोर्ट्स अंबाडे तर एका बाजूने आरकेसीसी चिखलवाडी संघ. डोंदाई स्पोर्ट्स अंबाडे संघाने 28 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. 29 धावांचं टार्गेट सेट केलंय चिखलवाडी संघासमोर विजयासाठी. 18 चेंडूमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. सुहास आणि सुशांत ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान होताना पाहायला मिळते चिखलवाडी संघाकडून. चला बॅटरने फास्ट जायचं आहे. वेळ खूप कमी आहे. चला पंच लगेच सामना चालू करायचा आहे. या स्पर्धेचा मेगा फायनल आपण पाहतोय. नक्कीच 29 धावांचं टार्गेट सेट केलं चिखलवाडी संघासमोर. अंबाडे संघाने चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. साहिलची फलंदाजी, राजूची फलंदाजी तसेच सूरज यांची फलंदाजी देखील चांगली झाली. आता मात्र गोलंदाजीतून कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू राजू रणवणे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत आणि सुहास पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. सुरुवात चांगली झाली अंबाडे संघासाठी. शेवट देखील गोड करावा लागेल अंबाडे संघाला आणि या धावा डिफेंड कराव्या लागतील. 18 चेंडू मध्ये 29 धावा डिफेंड करायच्या आहेत. आता मात्र समीकरण बदलतंय. 17 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान आहे चिखलवाडी संघासमोर. सुशांत सज्ज आहे, राजू देखील सज्ज आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता. दिशा देण्याचा प्रयत्न केला सुशांतने, मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. लागोपाठ दुसरा चेंडू डॉट हाताळलाय. नक्कीच ग्रामीण क्रिकेट, टेनिस क्रिकेट नेटवर्किंगचं देखील कौतुक करावं लागेल. सकाळच्या 17 पासून ज्यांच्या माध्यमातून, ज्याच्या नेटवर्किंगच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितले गेले. दाद फेटाळले पंचांनी. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. इथे मात्र प्रेशर पाहायला मिळतंय सुशांत यांच्यावर. आता मात्र प्रेशर निर्माण करेल. प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर निर्माण करेल फलंदाजी करताना सुशांत आणि सुहासवर. तिसरा चेंडू डॉट फेकलाय. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला पाहायला मिळते राजू रणवरे. यावेळेस मात्र फटका फसलाय. काय घडतंय? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स गॅदर करतील. नक्कीच थोडं जजमेंट फसलंय. 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मध्ये संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धाव फलकावर धावा लागले 2. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच हाय व्होल्टेज सामना. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी चालली आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये राजू यांच्या माध्यमातून. नक्कीच कौतुक करावं लागेल. 4 चेंडू डॉट फेकले. 2 धावा आले 4थ्या चेंडूवर. नाही दा पुढचा चेंडू. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. 3 फॉर अचित. दांडी, दांडी गुल, फर्निचर डिस्पॅच, डीजे. नाराज असतील.
नक्कीच संघाला विजयाची गरज होती. RKCC चिखलवाडी संघ चांगला संघ आहे आणि विजयापर्यंत पोहोचण्याचा काम आता मात्र सुहास आणि दिनेश याला करावं लागेल. दिनेश आलेत फलंदाजीसाठी इनॅट नंबर 3 वर. बॉलिंगला गोलंदाजी मार्कवर साहिल रायझिंग स्टार. पहिला चेंडू डॉट हाताळलाय. सुरुवात चांगली झाली या षटकाची देखील. पहिल्या षटकामध्ये देखील डॉट चेंडू पहिला हाताळला होता. यावेळेस मात्र साहिल आहे. पहिल्या षटकामध्ये आपल्याला राजू पाहायला मिळाले, यावेळेस साहिल. यावेळेस देखील डॉट चेंडू फेकलाय. काय गोलंदाजी चालली आहे. नक्कीच गोलंदाजी आवडत असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या स्पर्धेसाठी आणि या टीमसाठी. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आताच्या या महामुकाबला महासामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते अंबाडे संघाकडून. लागोपाठ दुसरा चेंडू डॉट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल सज्ज आहे. रायटरमध्ये विकेट. सुहास यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा तिथे मात्र झेल सुटलाय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला प्रयत्न होता. नक्कीच कौतुक करावं लागेल खेळाडूचं. 20-25 पावलांचा रनअप घेऊन झेल जजमेंट करणं अवघड गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाहीये. नक्कीच कौतुक करावं लागेल खेळाडूचं. 2 धावा अर्जित केल्या. या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 4 या आकड्यावर. चला स्पीडअप घ्या. वेळ खूप कमी आहे. अजून आपल्याला बक्षीस वितरण करायचं आहे. बॅडलाईटला सामोरं जायचं नाहीये. यावेळी देखील काय करताय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू हाताळला गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल सज्ज आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये राजू रनवरे आहेत. गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान 1 धाव अर्जित केली गेली. आता मात्र दिनेश खेतल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच 6 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. यावेळी देखील आनंद कायपड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. सूरज आहेत, गॅदर करतील, पुन्हा एकदा फेकी करतील. दरम्यान 1 धाव अर्जित केली गेली. चला स्पीडअप घ्यायचा आहे. थोडं स्पीडअप घ्या. 7 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 5 मिनिटांचा खेळ शिल्लक असेल. धावफलकावर धावा लागले तब्बल 6. शेवटचं आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक. गोलंदाजी मार्कवर सूरज निकम. 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 23 धावांची गरज आहे. यावेळेस सुक केला. चेंडू जातोय 1 बाउन्स डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषे पार चौकार. नक्कीच आज देखे जरा किस्में कितना है दम. RKCC चिखलवाड़ी की डोंदा स्पोर्ट्स अंबार्डे. मॅच ऑन आहे. 5 चेंडू आणि 19 धावा. नक्कीच या ठिकाणी क्रुशियल मॅच होईल यात शंका नाही आहे. 5 चेंडू 19 धावा ची गरज आहे चिखलवाडी संघाला विजयासाठी आणि त्याच 19 धावा अंबाडे संघाला डिफेंड करायच्या आहेत या 5 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा सूरज निकम गोलंदाजी मार्कवर. यावेळी देखील आउट. थोडी काळजी घ्यायची आहे. दिनेश चला पाणी घेऊन जायचं आहे.
थोडी काळजी घ्यायची आहे खेळाडूंनी. काही दुखापत झाले असेल तर कळवायचं आहे. दिनेश या ठिकाणी डॉट चेंडू काउंट केला जाईल. आता मात्र 4 चेंडू आणि 19 धावा. निर्णायक चेंडू. एक मोठा फटका येईल का डॉट चेंडू येईल पाहायला मिळेल. निर्णायक चेंडू या स्पर्धेतला या सामन्यामधला आणि ते मात्र डॉट व्हाईट बॉलचा इशारा. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा निर्णय होतो वाईट. एक अवांतर धावसंख्या धाव फलकावर लागते. धाव फलक जाऊन पोहोचतो तब्बल 11 या आकड्यावर. आता मात्र 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे विजयासाठी. चार चेंडू 18 धावा. निर्णायक चेंडू. यावेळेस मात्र मॅच ऑन केले दिनेश यांनी. काय फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय दिनेशच्या बॅट मधून एक दर्जेदार षटकार. अधिकार आहेत. टायमिंग आहे 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण नाही केली तर आपण पॅनलच केलं जाईल. लगेच बॅड लाईटला सामोरं जावं लागेल समोरच्या टीमला, फलंदाजी करणाऱ्या टीमला. याची आपण दक्षता घ्यायची आहे. मॅच ऑन केली दिनेश खेतले यांनी. 3 चेंडू आणि 12 धावा. एक मोठा फटका. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. काय घडतंय. चुकांवर चुका होत आहेत. सूरज निकम थोडं प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच फायनलचं प्रेशर आहे. आता मात्र 11 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 3 चेंडू 11 धावा. नक्कीच 2 गोलंदाज चांगले आपल्याला पाहायला मिळाले अंबारडे संघाकडून. मात्र यावेळेस मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि 11 धावा. एक मोठा फटका. या स्पर्धेतला या सामन्यातला निर्णायक चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. काय घडेल या चेंडूवर. सामना कोण जिंकेल. आरकेसीची चिकलवाडी की अंबारडे संघ. निर्णायक चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत. 1 बाउन्स गॅदर करतील. फेकी करतील. दरम्यान 1 धाव अर्जित केली गेली. आता मात्र सामना पूर्णपणे झुकला तो अंबारडे संघाकडे. 1 चेंडू आणि 10 धावा. सॉरी 10 धावांची गरज आहे. 1 चेंडू 10 धावा. एक चांगला चेंडू आणि इथे मात्र सामना झालाय फिनिश. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय श्रीडोंदा स्पोर्ट्स अंबारडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन अंबारडे संघ. हार्ड लक. देखील विशेष कौतुक करावं लागेल. हार्दिक हार्दिक अभिनंदन. साहिल चला स्टंप देखील जमा करायचे आहेत आयोजकांकडे. चला सर्व संघांना विनंती असेल आपण थोडे व्यासपीठा समोर लाईनअप करायचे आहेत. सर्व संघांना 4ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप करायचे आहे. थोड्याच वेळात बक्षीस वितरण सामना चालू केला जाईल. एक दिलखलास व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, सन्माननीय आदरणीय अनिल पाटील भाई शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ असे ओळखले जाणारे एक क्रिकेट प्रेमी अनिल पाटील भाई यांच्याकडून साहिल चौगलेसाठी
2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्याचं देखील विशेष कौतुक. आणि ते देखील साहिलने कलेक्ट करायचं आहे. लगेचच संदीप चाके साहेबांना भेटायचं आहे. साहिल चला, दरम्यान आपण दोन्ही 40 संघांना विनंती आहे, आपण लाईनअप करायचं आहे.